मारुतीचं एक वैशिष्ट्य आहे की दरवर्षी गणपतीला आल्यानंतर पिठाच्या करंजी आणि चहा हे ठरलेले आहे. दरवर्षी खाऊ काय भेटता. नमस्कार मंडळी, आमच्या कोकणमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आमचे परम मित्र मारुती उर्फ संजय रसम टेमवाडी विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बाजूला यांच्या घरी मी आता चाललेलो आहे. त्यांच्या जवळ अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पा आहेत आणि त्यांच्या घरी जाऊन मी आता दर्शन घेणार आहे. कसं होतं, आपल्या घरी गणपती असल्यामुळे आमचे गणपती 5 दिवसांनी विसर्जन झाले. घरी गणपती असल्यामुळे कोणाजवळ जायला मिळालं नव्हतं. तसं या फोंडा हरकुळ कन्हेडी रोडने चालायचं म्हटल्यानंतर सध्या चाकरमान्यांच्याच गाड्या सुसाट धावत आहेत. त्याच्यामुळे कसं लक्ष ठेवून सांभाळून चालावं लागतं. आता इथे आलो इथं विठ्ठल रखुमाई मंदिर मध्ये दर्शन घेऊया. लागेल कारण दरवाजा लॉक केलेला आहे. विठ्ठल रखुमाई माते की जय. पुजारी आले. नाही तर मला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं असतं. तुम्ही आलात ते बरा झाला, नाही तर मला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं असतं. बहु पुण्य केले देवया विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मिया जन्मोजन्मिया. रखुमाई माते नमो नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय. ही मारुतीच्या घराकडे जाऊची वाट बरी बनवली, छान बनवली. भातांची आकडी वळली. कसला वाद्या. एकटा मकडे येला काय मेरेन जावचा लागा. आता वाट बरी बनवली. इलय बाबा मारुतीच्या घराजवळ. ह्या मारुतीचं घर. हे घर मारुतीचं. हे संजय रसम यांच्या घरातील गणपती बाप्पांची मूर्ती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मारुती रसम यांच्या घरी गेलो होतो, गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं आणि तिथून ग्रामपंचायतीत आलो. तेवढ्यात परत मारुती आले आणि बोलले, म्हणायला लागलं की विजय सावकर यांच्याकडे जाऊया. आणि आता मी विजय सावकर, आमचे मित्र विजय सावकर यांच्या जरा तब्येतीची चौकशी करतो, विचारपूस करणार तिथे आता जाऊन, आणि नंतर तिथून घरी येणार परत. वाटेत आमचे नितीन साहेब भेटले. काय हाय कर नितीन. बाबू काय निरोप सांगतो. काय बाबू आताच फोन केले, व्हिडिओ कॉल बाबून आताच केले. मारुती रसम यांच्या घरी गेलो होतो, गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं आणि तिथून ग्रामपंचायतीत आलो. तेवढ्यात परत मारुती आले आणि बोलले, म्हणायला लागलं की विजय सावकर यांच्याकडे जाऊया. आणि आता मी विजय सावकर, आमचे मित्र विजय सावकर यांच्या जरा तब्येतीची चौकशी करतो, विचारपूस करणार तिथे आता जाऊन, आणि नंतर तिथून घरी येणार परत. विजय रसम यांच्या घरी आलोय. घरी आल्यानंतर गणपती बाप्पाचे आता इथे दर्शन घेतलं. आमच्या विजय भाऊंचे गणपती बाप्पांची मूर्ती.
बापू गावठणवाडीत गणपती दर्शन घेतो. मित्रांनो, प्रत्येक हॉटेलाचे एक वैशिष्ट्य असतं, प्रत्येकाची बनवण्याची खासियत वेगळी असतं आणि त्यासाठी आता आपण इथे कोट्यावरती आलो आणि इथे श्यामा डोंगरे यांचे इथे एक छोटस हॉटेल आहे. पण आता आपण तिथे टेस्ट बघूया, जाऊन टेस्ट बघा. पण इथे छान वडे मिळतात असं आम्हाला माहित आहे. आता श्यामा डोंगरे यांच्या हॉटेलात जाऊया, बघूया काय काय देतात. वड्याची टेस्ट पण आपण बघूया. किती वर्ष झाली श्यामा? झाली आता 5 वर्ष झाली. अरे वा, चांगलं आहे. आता कढईत वडे टाकलेले आहेत. गरम गरम वडे गरम गरमच देतो. वडापाव खाऊ घे, गरम गरम वडापाव. तुमका भेटले काय रे? वेटिंग वर खाल्ल्याचं समाधान मिळाला. हॅलो, कधी कोट्यावरील असतं नक्कीच श्यामा डोंगराच्या हॉटेलात ते वडापाव खाऊन बघा. छान आहे, एकदम टेस्ट पण भारी आहे. बरे आहेत ना? मस्त, छान. धन्यवाद श्यामा. अशा प्रकारे गावठणात गेलो होतो. तिथे विजयभाऊची तब्येतीची चौकशी केली. तिथून 2-3 गणपतींचं दर्शन पण वाढीत तिथे घेतलं. काय म्हणत होतं? आता हळूहळू चाललोय आमच्या घरी, आपापल्या घरी. आता तुझा तुझ्या घरी, मी जाणार माझ्या घरी. आणि गणपतीचं वातावरण सुंदर आहे गावाला. मस्तपैकी आरती केल्यानंतर करंजा लाडू वगैरे खाऊन पोट भरतं. तरी आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि असे दिलीप गाडी पण वाटेत भेटले, त्यांच्या गणपतीचं पण आता दर्शन घेतलं इथे. दिलीप गाडी धन्यवाद. आमची सोय करंजा लाडूची मस्त सोय केलात. धन्यवाद.